मकोका हे वाक्य चर्चेत आलं ते सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील 7 आरोपींवर कारवाई करण्यात आल्यानंतर. वाल्मिक करारावर सुद्धा मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी देशमुख कुटुंबियांनी केली होती. यानंतर करारावर मकोका कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण मकोका म्हणजे काय, यात किती शिक्षा होते आणि मकोका कोणावर लावला जातो यासह अनेक सवाल सगळ्यांना पडले असतील. त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिले मकोका म्हणजे काय, तर मकोका म्हणजे महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट. 1999 साली मुंबईतील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आला. संघटित गुन्हेगारांवर वचक निर्माण करणे आणि अशा गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई करणे हा मकोका कायद्याचा मुख्य उद्देश आहे. आता मकोका लावण्याचे निकष कोणते, तर खंडणी वसूल करणे, खून, अपहरण, सुपारी देणे, अंमली पदार्थांची तस्करी असे संघटित स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्यांवर मकोका लावला जातो. गुन्हा करणाऱ्या टोळीत किमान 2 किंवा अधिक सदस्य असणे आवश्यक आहे. संबंधित व्यक्ती किंवा टोळीवर पूर्वी 2 किंवा अधिक गुन्हे दाखल असणे देखील बंधनकारक आहे. मकोका लावण्याचा अधिकार कोणाला आहे? ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा घडतो तेथील अंमलदार संबंधित प्रस्ताव तयार करतो. शहरांमध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त तर ग्रामीण भागात विशेष पोलीस महासंचालक मकोका लागू करण्यास परवानगी देतात. मकोका लागू केल्यानंतर तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिला जातो. आता मकोका अंतर्गत प्रक्रिया आणि शिक्षा काय असते, तर पोलिसांना आरोपपत्र दाखल करण्यासाठी 80 दिवसांचा कालावधी असतो. आरोपींना 6 महिने जामीन मिळत नाही आणि पुढेही जामीन मिळणं कठीण असतं. मकोका अंतर्गत शिक्षा किमान 5 वर्ष ते जन्मठेप अशी ठेवण्यात आली. किमान 5 लाख रुपयांचा दंड होतो. तसंच गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करण्याची देखील तरतूद आहे. आता मकोका का आवश्यक आहे, तर मुंबईतील आणि महाराष्ट्रातील संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी मकोका हा प्रभावी उपाय आहे. या कायद्यांमुळे गंभीर गुन्ह्यांवर कठोर कारवाई केली जाते आणि गुन्हेगारी टोळ्यांचे जाळे नष्ट करण्यास मदत होते. तुम्हाला या सगळ्या मुद्द्यावर काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.